तर आज आपण करणार आहे 4 केव्ही सोलर पॅनल इन्व्हर्टर इन्स्टॉलेशन विथ एसीडीबी आणि डीसीडीबी. तर ओम शिवशंभो मित्रांनो. तर सगळ्यात पहिलं आपण वायरिंग समजून घेऊ. जी सोलर पॅनलकडनं आपली जी वायर येते प्लस आणि मायनस ती डायरेक्ट आपली डीसीडीबीला जाते. डीसीडीबीमधनं जी प्लस मायनस येते ती आपल्या इन्व्हर्टरला जाते आणि इन्व्हर्टरमधून आपल्याला डायरेक्ट फेज आणि न्यूट्रल भेटतो. तर तो फेज आणि न्यूट्रल तुमचा डायरेक्ट एसीडीबीला जातो आणि एसीडीबीमधनं जो आउटपुट आपण घेतो तो डायरेक्ट आपल्या जनरेशन मीटरला जातो. तर हे झालं कनेक्शनचं. आता राहिला प्रश्न आर्थिंगचा. तर आर्थिंगमध्ये आपण 3 आर्थिंग करतो. एक LAची आर्थिंग. ती आर्थिंग एकदम वेगळा पाईप करून आपल्याला टॉपला न्यायला लागते. सोलर पॅनलच्या वरती सोलर पॅनलपेक्षा जास्त हाईट असली पाहिजे. LAची नेहमी लक्षात ठेवा, सोलर पॅनलपेक्षा जास्त हाईट असली पाहिजे. ती एकदम सेपरेट जाते. मध्ये कुठल्याही पाईपातनं ती आर्थिंग न्यायची नसते. आणि दुसरी DC आर्थिंग. DC आर्थिंग ही तुमची DCDB पॅनलचं स्ट्रक्चर आणि पॅनलला असते. आता राहिली शेवटची AC आर्थिंग. तर AC आर्थिंग तुमची इन्व्हर्टर आणि ACDBला कनेक्ट होते. तर हे झालं तुमचं आर्थिंग आणि वायरिंग.